नमस्कार, मी विक्रम वाजे। आज दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे आपण श्री सचिन शेळके यांच्या कांद्याच्या प्लॉटला भेट द्यायला आलो आहे। त्यांनी आपल्या इनफ्लक्सवर विश्वास ठेवून या कांद्यासाठी जी उत्पादनं वापरली त्याचा काय बदल वाटला तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपले श्री सुरेश शेळके यांच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही रिझल्ट घेतल्यामुळं त्यांना सजेस्ट केलं। नमस्कार। काय नाव आपलं? सचिन शेळके। हां, आपण या कांद्याला आपले इनफ्लक्सची काय उत्पादन वापरली? ऑलराऊंडर, सुपर क्रॉप आणि ॲग्रीलाईफ। हां, साधारण वापरायला सुरुवात कधी केली होती? लागवडीनंतर 15 दिवसांनी। लागवडीनंतर 15 दिवसानंतर सुरुवात केली। वापरल्यानंतर काय बदल वाटला तुम्हाला याच्यात? वापरल्यानंतर फवारणीचे रिझल्ट इथून मागे जसे मिळत होते त्याच्यापेक्षा जास्त मिळाले हां, म्हणजे सुपर क्रॉपमुळं पातींची संख्या जास्त प्रमाणात येतं। जरा दाखव। कांद्याचा कलर पण चांगला राहिला, म्हणजे कलर भरपूर प्रमाणात आहे, पातींची संख्या पण भरपूर आहे, जी मांडे ती पण चांगल्या प्रकारे तयार झाली। आणि आता ॲग्रीलाईफ पण तुम्ही वापरायला सुरुवात केली। पहिला स्प्रे झाला, म्हणजे आपलं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे तुम्ही घेतले, घ्यायला सुरुवात झाली। यांचा रिझल्ट बघितला होता तुम्ही? हा, यांचा रिझल्ट बघितला, ते आले त्यांनी सांगितलं। तुम्ही कशाला वापरलं? आम्ही कांद्याला आणि गव्हाला, म्हणजे गेल्या वर्षी फक्त कांद्यालाच वापरलं होतं। हां, यावर्षी कांद्याला आणि गव्हाला वापरलं। गेल्या वर्षी वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? दरवर्षी जे वापरला तुम्ही? माझ्याकडून चुकून एक वळ दुसरा फवारा मारला होता। हां, आणि मग तिथून पुढे ये सुपर क्रॉप ते वापरले, तुम्हाला एवढं म्हणजे रिझल्ट वाटला, त्यामुळं मी आता सचिनला सांगितलं। म्हणजे दोन्ही मध्ये जो बदल वाटला बदल वाटल्यामुळं मला म्हणजे कोणच्या सांगायचीच गरज नाही, विश्वास बसला माझा लगेच रिझल्ट दिसला। माझ्याच प्लॉट मध्ये मला रिझल्ट आल्यामुळं। तुम्ही ज्या फवारण्या घेतात दरवर्षी, तर त्या फवारणीच्या याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का? कमी लागल्यात का काय? दुसऱ्या फवारण्या कमीच लागल्या नाही, याला 3 फवारण्या झाल्या आतापर्यंत। बाकी दुसरा जो खर्च आहे तुमचा खतांचा असेल किंवा फवारणीचा असेल? बुरशीनाशक काही साधारण अशी M45 आणि साप पावडर मारली, म्हणजे जास्त तुमच्या बरोबरीचे जे प्लॉट असतील या स्टेजचे ते असे हिरवेगार आहेत का सगळीकडे? कारण आता वातावरण सगळीकडे चेंज होत असतंय, त्याच्यानंतर या बरोबरीचे जे कांदे असतील ते लोक वारंवार फवारणी करतात, जसे तुमचे त्यांचे बारीक आहे अजून असे करंगळीवाणीच आमची संगत लागण चालू होती। साधारण किती दिवसाचा प्लॉट झाला असला? हा 60-65 दिवस नाही झाला, 2 महिन्याच्या आसपास। पांढऱ्या मुळींची संख्या दाखव, एक काढून दाखव, काढा कुठल्या पण। आणि पात एकदम असं टाईट आहे, वाढ जरी भरपूर झाली पण अशी लूज पात नाही, कडक पात आहे, आखी पात कडक आहे, मुळे भरपूर आहे आणि आता व्हायला लागली। आता हा जो फरक आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि हा जे आपलं जैविक भारत, स्वस्त भारत, समृद्ध भारत मिशन आहे, आपण सगळ्यांनी जर एकत्र करून सुरुवात केली तर चांगल्या प्रकारे जैविक भारत होऊ शकतो। हा सगळा जो फरक आहे तो बघून आपण समाधानी। मग समाधानी। धन्यवाद।